विद्या विनयेने शोभते. स्वामी समर्थांचे अक्कलकोटला वास्तव्य असताना त्यांची ख्याती दूर दूरपर्यंत पसरली होती. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक असत. एकदा अक्कलकोटला 3 विद्वान पंडित आले. मात्र ते स्वामींच्या दर्शनासाठी नाही, तर स्वामींसमोर आपले ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी आले होते. हा कोण स्वामी? काय त्याची विद्वत्ता की त्यांना इतका मान मिळतो, असा विचार करून त्यांना मत्सर वाटत होता. आणि ह्या स्वामींसमोर वादविवादात आपले ज्ञान लोकांना दाखवले की ते ह्या स्वामींना विसरून आपल्या मागे येतील, असा त्यांचा समज होता. अक्कलकोटला पोचल्यावर ते स्वामींच्या ठिकाणी चौकशी करत स्वामींबद्दल अपशब्द काढू लागले. शंका मांडू लागले. कोण हे स्वामी? कुठून आले? कधी संन्यास घेतला? कोणाकडे शिकले? किती शास्त्रांचा अभ्यास केला? असे प्रश्न विचारू लागले. लोकांनी आश्चर्यचकित होत आणि काहीशा रागानेच त्यांना स्वामींकडे नेले. त्यांनी स्वामींना नमस्कार करण्याचीही विनम्रता दाखवली नाही. स्वामींची नजर फार भेदक होती. स्वामींनी त्या पंडिताकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ते गर्भकळीत झाले. त्यांना शब्दच फुटेनात. वादविवादाच्या महत्वाकांक्षेने आलेल्या त्यांना वादाच्या एखाद्या विषयालाही तोंड फोडता आले नाही. त्यांना हे कळून चुकले की आपण ज्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळायला आलो ते प्रत्यक्ष ईश्वर आहेत आणि आपल्या घमेंडीचीच त्यांना ही शिक्षा दिली आहे. त्यांना आपली चूक कळली. त्यांचा गर्व नाहीसा झाला आणि त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू व्हायला लागले. त्यांनी स्वामींसमोर लोटांगण घातले. स्वामींनी मोठ्या मनाने त्यांना क्षमा करून आशीर्वाद दिले. आजवर केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून घमंड करणाऱ्यांना स्वामींनी विनम्रतेचा धडा शिकवला. पुढे ते स्वामींचे भक्तच बनले. धन्यवाद.